झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि राज्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती असताना बदलापूरच्या बारवी डॅम मधून मुरबाड एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन 8 ते 10 ठिकाणी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आणि विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हे पाणी वाया जात असूनही एमआयडीसी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत। 10 वर्षांपूर्वी टाकलेली ही 16 किलोमीटरची पाईपलाईन अनेक ठिकाणी गंजली असून आता तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे नवी मुंबईतही अशाच प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरू आहे। नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अशा ठिकठिकाणी भोक पडली असून या फोडलेल्या जलवाहिनीतून अंघोळीसाठी तसंच कपडे धुण्यासाठी पाणी चोरलं जात असल्याचं समोर येत आहे। 4 ठिकाणी या जलवाहिनीला मोठी भोक पडली आहेत। यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। पोलिसांनी आतापर्यंत 3 लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून कारवाई नावापुरती होत असल्याचं दिसून येत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।